मुलांना पहिले 1000 दिवस साखर दिली नाही तर त्यांची भविष्यातली डायबिटीसची रिस्क 40% कमी होते आणि हायपरटेन्शन म्हणजेच हाय बीपीची रिस्क 20% कमी होते. कसं ते आज पाहूया. पहिले 1000 दिवस म्हणजे आई प्रेग्नेंट असल्यापासून ते मूल जन्मल्यानंतर 2 वर्षाचं होईपर्यंत मुलांना गोड पदार्थ म्हणजेच चॉकलेट, बिस्किट, आर्टिफिशियल फ्रूट ज्युसेस, कोल्ड ड्रिंक्स हे द्यायचे नाही. लहानपणातच मुलांच्या आहारामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त वाढल्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स खूप अगोदरच्या वयामध्ये मुलांना येत आहे. तर हा इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे काय असतो? आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा अन्नातून मिळालेली साखर, ग्लुकोज हे आपल्या शरीरातल्या सेल्स ॲज अ एनर्जी यूज करतात आणि हे सेल्समध्ये ग्लुकोज ढकलण्याचं काम इन्सुलिन करतं. इन्सुलिन सांगतं पेशींना की साखर आतमध्ये घे. जेव्हाही मुलं जास्त प्रमाणात साखर खातात तेव्हा शरीर हे जास्त प्रमाणात इन्सुलिन सिक्रेट करतं. पण एक लेवल अशी येते की त्या लेवलला शरीरातील पेशी इन्सुलिनचं ऐकतच नाहीत. शरीरातली ग्लुकोजची पातळी कमीच होत नाही, पेशी ग्लुकोज आतमध्ये घेतच नाहीत. तर यालाच म्हणतात इन्सुलिन रेजिस्टन्स आणि यामुळे ब्लड ग्लुकोज लेवल्स कंटिन्यू हाय राहतात. त्यामुळे डायबिटीस होतो. आणि लहानपणापासूनच मुलांच्या शरीराला जास्त प्रमाणात इन्सुलिन सिक्रेट करायला लागलं तर पॅनक्रियास जे इन्सुलिन हॉर्मोन सिक्रेट करतं त्याच्या बीटा सेल ही थकून जातात आणि एका विशिष्ट लेवल नंतर त्या इन्सुलिन सिक्रेट करत नाहीत. इंडिया हे डायबिटीस आणि कॅन्सरचं कॅपिटल बनलं आहे. मुलांच्या आहारात लहानपणापासूनच साखरेचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे मुलांमध्ये चाइल्डहुड ओबेसिटी, कॅन्सर, डायबिटीस किंवा हायपरटेन्शन या सगळ्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे जर मुलांचं भविष्य गोड हवं असेल तर मुलांना साखरेपासून दूर ठेवा. थँक्यू.